ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, सायली अर्जुन प्रियाच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत ही गोष्ट प्रियाला आधीच माहिती असते. पण आता तर तिला खूप मोठा पुरावा हाती लागलेला असतो. सायलीने जो काही प्लॅन तयार केलेला असतो की प्रियाला कळू दे की आपण तिची DNA टेस्ट करतोय, पण त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम झालेला असतो. कारण प्रिया आता अलर्ट झालेली असते. प्रियाला कळलेलं असतं की अर्जुन सायली माझ्या विरोधामध्ये पुरावे गोळा करतायत आणि आता या वेळेला ते दोघे जण खूप सिरियस आहेत. माझी या घरातून नक्कीच हकालपट्टी होईल. आधी महिपत, नागराज आणि आता साक्षी आणि त्याचबरोबर मी. त्यामुळे कदाचित हे लोक हे सिद्ध करतील की मी खरी तन्वी नाही आहे आणि मग मला जेलमध्ये जावं लागेल. तेव्हा इथे प्रियाने आपल्या खुरापती डोक्याने अशा काही गोष्टी आता शोधून काढलेल्या असतात, ज्याच्यामुळे तिने अर्जुन सायलीला पूर्णपणे डिस्टर्ब केलेलं असतं. तिच्यापासून त्यांनी दूर राहावं यासाठी तिने अर्जुनला एका खुनाच्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं आणि ते सुद्धा शांताच्या खुनाच्या प्रकरणामध्ये. पण प्रेक्षकांनो, इथे आता त्या गुन्ह्याखाली अर्जुनला अरेस्ट झालेली असते. तिने शांताची डेड बॉडी त्याच्या गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवून त्याला त्या प्रकरणामध्ये अडकवलेलं असतं आणि त्यामुळे इथे अर्जुनला जेलमध्ये जावं लागतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने खूपच हुशारीने एक आयडिया केलेली असते. सायलीने रविराज काका आणि चैतन्याच्या मदतीने अर्जुनला जामीन मिळवून दिलेला असतो. कारण ज्या वेळेला शांताचा खून झाला त्यावेळेला प्रत्ययदर्शी कुणीही तिथे साक्षीदार नव्हता, जे हे सिद्ध करेल की तो खून अर्जुननेच केलेला आहे. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये सायलीने रविराज काका आणि चैतन्याच्या मदतीने अर्जुनचा जामीन केलेला असतो. कारण तिथे प्रत्ययदर्शी कुणीही साक्षीदार नसतो, जो हे सिद्ध करेल किंवा सांगेल अर्जुननेच खून केलाय. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सायलीने शांताच्या घराबाहेरील CCTV फुटेज चेक करताच शांताचा खून हा प्रियाने केलेला आहे हे आता सायली पुरावे देऊन सिद्ध करते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजण लॅबमध्ये जातात आणि तिथे सांगतात की लवकरात लवकर तुम्ही आता DNA टेस्ट करा आणि त्याचे रिपोर्ट आम्हाला द्या. प्रिया इथे येईल, पण तुम्ही प्रियाला काहीही सांगायचं नाही. ती जे काही सॅम्पल देईल, तुम्हाला जे काही सांगेल, हे फक्त तुम्हाला ऐकायचं आहे, असं अर्जुन सायलीने त्या माणसांना सांगितलेलं असतं. लॅबमध्ये काम करणारी माणसं प्रामाणिक असतात, त्यामुळे इथे प्रियाला ते लोक भीक घालत नाही. प्रियाने जे काही सांगितलेलं असतं ते इग्नोर करून खरे पुरावे ते लोक आता देणार असतात. पण तेव्हाच प्रेक्षकांनो काय होतं, इथे आता प्रिया सायली अर्जुनवरती लक्ष ठेवून असते. अर्जुन सायलीने मैनावतीला सांगितलेलं असतं, प्लॅननुसार तुम्ही दोघेजण आता प्रियाने तुमच्यासाठी निवडलेल्या घरी जायचं, जेणेकरून प्रियाला तुमच्यावरती संशय येणार नाही. प्रिया जेव्हा विचारेल की तुम्ही दोघेजण कुठे गेला होतात, तेव्हा तिला सांगायचं की तुम्ही डॉक्टरकडे सदाला घेऊन गेला होतात. तेव्हा इथे मैना आणि सदा दोघेजण प्रियाने त्यांना दिलेल्या घरी जाऊन आता राहत असतात आणि इथे शांता एकटीच घरी राहत असते. शांताला काही गोष्टी हव्या असतात, त्यामुळे सायली अर्जुन दोघेजण तिला भेटायला गेलेले असतात. तेव्हा प्रिया त्यांच्यावरती लक्ष ठेवून असते. ती आता खूपच जास्त अलर्ट झालेली असते. अर्जुन सायली DNA टेस्ट करतायत म्हणजे माझी वाट लागणार हे कन्फर्म झालेलं असतं. तेव्हा इथे अर्जुन सायली शांताला भेटायला कुठे जातात हे तिने त्यांचा पाठलाग करून शोधून काढलेलं असतं. त्यानंतर प्रिया म्हणते की ठीक आहे, आता शांताला तर इथे ठेवले, बाकी मैना आणि सदा कुठे आहेत ते बघायला हवं. मैना सदा दोघेजण इथे आता त्याच घरी गेलेले असतात जिथे प्रियाने त्यांना राहायला सांगितलेलं असतं. त्यांच्या राहण्याची सोय केलेली असते. प्रिया त्याच ॲड्रेसवरती जाते. बघते तर काय, मैना सदा तिथेच असतात. तेव्हा प्रिया म्हणते, हे काय, तुम्ही कुठे गेला होतात? हां, माझा माणूस पैसे घेऊन आला होता, तेव्हा तुम्ही त्याला दिसला नाहीत, कुठे गेला होतात तुम्ही? तेव्हा मैना म्हणते, पोरी, अगं तुला किती वेळा फोन केला गं,
किती वेळा सांगितलं तुझ्या बापाची तब्येत बरी नाही, पैसे पाठव, नाही तर डॉक्टरांना पाठव. मग मी गेले ना त्यांना सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन. मग काय करणार होते मी? तिथे हातापाया जोडले त्या डॉक्टरांच्या आणि त्यांना बरं करून घरी घेऊन आले. कळते का तुला? मी त्यांना घेऊन हॉस्पिटलला गेले होते. तेव्हा इथे प्रिया म्हणते, हो का? मग अर्जुन सायली नाही भेटले का तुम्हाला? तेव्हा मैना म्हणते, त्या अर्जुन सायली आम्हाला का भेटतील? त्यांच्यापासून लपवण्यासाठीच तर आम्ही इथे राहतोय ना. तूच तर इथे ठेवलेस आम्हाला. ते लोक इथे काय येतील? तेव्हा प्रिया म्हणते, अच्छा, म्हणजे ते लोक इथे आले नाही. मग तुझे DNA सॅम्पल त्यांच्याकडे कसे गेले हां? तेव्हा मैना म्हणते, ए पोरी, आता माझे DNA सॅम्पल तिच्याकडे कसे गेले मला काय माहिती? मी तुमच्या इथे राहत होते ना, तेव्हाच कदाचित त्या सायलीने काढून ठेवले असतील. तेव्हासुद्धा त्यांनी माझे केस घेतलेच होते की DNA टेस्ट की काय ते करायला. तेव्हा प्रिया म्हणते, खरं बोलताय ना तुम्ही? तेव्हा मैना म्हणते, ए बाई, आम्ही खरंच बोलतोय. तुझा जर आमच्यावरती विश्वास नसेल ना तर आम्ही जातो आमच्या घरला, आम्ही नाही राहणार इथं. तेव्हा प्रिया म्हणते, बरं ठीक आहे, माझा आहे विश्वास, पण तुम्ही कुठेही जायचं नाही. तेव्हा मैना म्हणते, बाई, आधी पैसे दे, राशन भरायचं आहे आणि यांना परत डॉक्टरकडे घेऊन जावं लागलं तर पैसे नको का आमच्याकडे? पैसे द्या आधी आम्हाला. तेव्हा प्रिया त्यांना पैसे देते. प्रिया म्हणते, ठीक आहे. मैना आणि सदा तर आता अर्जुन सायलीकडे नाही आहेत. ते दोघेजणं मी सांगितलेल्या ठिकाणीच राहत आहेत. राहिला प्रश्न त्या शांताचा. शांताला आता ते लोक माझ्या विरोधामध्ये साक्ष देण्यासाठी वापरू शकतात. त्यामुळे मला त्या शांताचा आता चांगला काटा काढायचा आहे. पण त्याआधी तिने काय केलेलं असतं? त्याआधी तिने अर्जुन सायलीच्या गाडीचे ब्रेक फेल केलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुन सायलीच्या गाडीचा अपघात होणार आहे आणि ते दोघंजणं मेलेले आहेत असं इथे आता प्रियाने आधीच बातमी देण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा इथे काही गुंड लोकांना तिने सुपारी दिलेली असते. त्यासाठी तिने तिचे दागिनेसुद्धा गहाण टाकलेले असतात, विकलेले असतात आणि त्याच्यातून तिने पैसे मिळवलेले असतात. काही गुंड लोकांना अर्जुन सायलीचा फोटो दाखवलेला असतो. त्यांच्या गाडीचे ब्रेक फेल करायचे, त्यांना मारून टाकायचं असं आता सांगण्यात आलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तिने दिलेल्या सुपारीप्रमाणे गुंड लोकांनी अर्जुन सायलीच्या गाडीचे ब्रेक हे आता फेल केलेले असतात आणि त्यांच्यावरती लक्ष ठेवून सुद्धा असतात. तेव्हा इथे गाडीचे ब्रेक फेल केल्या प्रियाला फोन केलेला असतो. तेव्हा प्रियाने इथे न्यूज चॅनलवाल्यांना आधीच बातमी दिलेली असते की तुम्ही आता TV वरती बातमी चालवायची की सायली आणि अर्जुन यांचा खूप मोठा भीषण अपघात झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. आणि प्रेक्षकांनो, आता मीडियावाल्यांनी तेच केलेलं असतं. इथे आता न्यूज चॅनलवाल्यांनी इथे सगळ्या चॅनलला तीच बातमी लावलेली असते. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि त्यांची बायको सायली सुभेदार यांचा खूप मोठा भीषण अपघात झाला आहे आणि त्याच्यामध्ये त्या दोघांचाही जीव गेलेला आहे अशी बातमी आता सांगण्यात आलेली असते. तेव्हा इथे न्यूजवरती बातमी बघितल्यानंतर कल्पनाचे हातपाय बसतात. कल्पना जोरात रडायला लागते. ती म्हणते, अर्जुन सायली, हे काय झालं? नाही देवा, असं होऊ शकत नाही. तेव्हा इथे घरातले सगळेजण आता रडत असतात. प्रताप काका, कल्पना आणि त्यानंतर अस्मिताची अवस्था फारच बिकट झालेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया सगळ्यांचं सांत्वन करत असते. ती म्हणत असते, चला, मी सांगितल्याप्रमाणे माझ्या माणसांनी काम केलेलं दिसतंय. गाडीचे ब्रेक फेल करायचे आणि आता दुसऱ्या गाडीने त्यांना धडकायचं, टेम्पोनं वगैरे, असं तिने सांगितलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, काय होतं, अर्जुन सायली काही मेलेले नसतात. कारण का? तर इथे अर्जुन सायली ज्या गाडीमधून आता जात असतात तिचे ब्रेक फेल झालेले असतात. पण आता ती गाडी एका झाडाला धडकते, पण अर्जुन सायलीला काहीच होत नाही. ते दोघेजण अगदी सेफ असतात. पण इथे प्रियाने कांगावा केलेला असतो की त्या दोघांचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये ते दोघेजण देवाघरी गेले. पण इथे अर्जुन सायली जिवंत असतात आणि ते घरी आलेले असतात. तेव्हा कल्पना म्हणते, अर्जुन सायली, तुम्ही ठीक आहात ना? इथे हे न्यूज चॅनलवाले काय सांगतायत की तुमच्या दोघांचा अपघात झाला आणि तुम्ही दोघेजण देवाघरी गेलात म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, मम्मा तू शांत हो. अगं, आम्ही तुझ्यासमोर इथे आता उभे आहोत की नाही, आम्हाला काही झालेलं नाही आहे. मी खरंच सांगतोय. अगं, आमच्या गाडीचा अपघात झाला आहे, पण मला काही नाही झालं आहे. आम्ही दोघे एकदम ठीक आहोत. आम्ही वाचलो त्याच्यामधून. गाडीचे ब्रेक फेल झाले होते आणि ती गाडी जाऊन त्या झाडाला धडकली, एवढंच. पण आम्हाला खरंच काही नाही झाले. आम्ही दोघेही अगदी व्यवस्थित आहोत. तेव्हा इथे
प्रिया म्हणते की एवढा मोठा अपघात झाला तरी हे दोघेजण जिवंत कसे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायली त्या अपघातातून कसे बसे वाचलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो काय होतं, प्रिया म्हणते ठीक आहे, या अपघातातून तुम्ही दोघेजण वाचलात, पण आता मी दुसरा मोठा वार करणार आहे तुमच्यावरती, तो तुम्ही आता बघाच. तेव्हा प्रिया काय करते, शांता जिथे राहत असते ना त्या ठिकाणी ती गेलेली असते. शांता दरवाजा उघडते, तिला वाटतं की सायली आणि अर्जुन आलेत म्हणून ती दरवाजा उघडते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो काय झालेलं असतं, प्रिया आता घरामध्ये जाते आणि तिला म्हणते, काय गं ए शांता, इथे काय करतेस गं? माझ्या विरोधामध्ये आता अर्जुन सायलीची मदत करणार आहेस की काय? सांग ना. अर्जुन सायलीची मदत करण्यासाठी अर्जुन सायलीने तुला पैसे दिलेत आणि इथे लपवून ठेवले ना, बरोबर ना? माझ्या विरोधात साक्ष देणार तू, माझ्या विरोधात? आणि तेव्हा इथे शांता म्हणते, ए बबले, तू इथे काय करतेस गं? चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, नाही होणार चालती, मी काय इथून चालती हो, इथे मी तुला कायमचं संपवायला आले. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया शांताचा गळा दाबते. शांताचा गळा दाबून तिला आता तिथल्या तिथे ठार करते. शांता स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करते, पण शांता काही वाचत नाही, शांता आता मेलेली असते. तेव्हा इथे प्रिया काही गुंड लोकांना फोन करते आणि लगेचच शांताला उचलून ज्या ठिकाणी अर्जुन सायलीच्या गाडीचा अपघात झालेला असतो ना, त्या गाडीच्या डिक्कीमध्ये नेऊन शांताला नेऊन टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पोलीस तपास सुरू असतो आणि ते लोक म्हणतात की या गाडीची डिक्की उघडा, आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे की याच्यामध्ये मृतदेह आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन आता गाडीची डिक्की उघडतो तर त्याच्यामध्ये शांता असते. शांताचा खून अर्जुनने केला आहे असा आरोप झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुनला इथे आता इन्स्पेक्टर अरेस्ट करून घेऊन जातात. तेव्हा सायलीला माहिती असतं की हे सगळं प्रकरण प्रियाने घडून आणलेलं आहे. तेव्हा सायली म्हणते, प्रिया सोडणार नाही मी तुला, तुझी वाट लावल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही. तेव्हा इथे आता सायली सगळ्यात आधी रविराज आणि चैतन्याची भेट घेते आणि त्यांना सांगते की इथे अर्जुन सरांना फसवण्यात आले आणि सायली चैतन्याला सांगते हे कारस्थान प्रियाचं आहे, त्याच्यामुळे सगळ्यात आधी आपण अर्जुन सरांचा जामीन करूया. हा खून अर्जुन सरांनी केला आहे हे आता दाखवणारा एकसुद्धा पुरावा नाही आहे. प्रत्ययदर्शी हा खून अर्जुन सरांनीच केला आहे हे सांगणारा एकसुद्धा पुरावा नसल्यामुळे आपण अर्जुन सरांचा जामीन करू शकतो. कारण का गाडी तिथे उभी होती, कुणीतरी त्या गाडीमध्ये आणून त्या शांताबाईला ठेवलं असेल. तर प्रियाने इथे अर्जुनच्या गाडीच्या चावीसारखी चावी तयार करून घेतलेली असते आणि त्याचमुळे त्या डिक्कीमध्ये शांता गेलेली असते. मग इथे आता रविराज काका आणि चैतन्य दोघेजणं मिळून अर्जुनचा जामीन करतात. अर्जुनला घरी आणलेलं असतं आणि तेव्हा इथे सायली म्हणते की आता लागणार प्रियाची वाट. तेव्हा इथे आता सायली आणि अर्जुन दोघेजणं घराबाहेरील CCTV फुटेज चेक करतात. शांताच्या घराच्या समोरच एका झाडाला CCTV कॅमेरा असतो आणि त्याच्यामध्ये आता सगळं काही रेकॉर्ड झालेलं असतं. सायली अर्जुन शांताला भेटायला गेलेले असतात आणि तिथून ते दोघेजणं बाहेर पडल्यानंतर खूप वेळानंतर इथे आता प्रिया त्या ठिकाणी गेलेली असते आणि इथे प्रियाने हुडी वगैरे घातलेली असते. पण जेव्हा प्रिया तिथून बाहेर पडते तेव्हा तिचा चेहरा त्याच्यामध्ये दिसत असतो. तेव्हा इथे अजून एक रिपोर्ट सादर केलेला असतो. इथे शांताचं मेल्याचं टायमिंग आणि अर्जुन सायली तिथून निघाल्याचं टायमिंग खूप वेगवेगळं असतं. अर्जुन सायली लवकर घरून बाहेर पडलेले असतात आणि शांताचा जीव खूप वेळानंतर गेलेला असतो. मग इथे अर्जुन सायली तिथून बाहेर पडले तेव्हा शांताचा जीव जायला हवा होता ना, पण इथे आता शांता खूप वेळानंतर तिचा जीव गेलेला असतो. म्हणजे हे कारस्थान दुसरं कुणाचं तरी आहे हे त्या रिपोर्टनुसार सिद्ध होतं. अर्जुन सायलीचं गेल्याचं टायमिंग आणि शांताचा जीव गेल्याचा टायमिंग मॅच होत नाही. आणि तेव्हा ते CCTV फुटेज नीट बघितल्यानंतर त्याच्यामध्ये प्रिया दिसत असते. तेव्हा सायली ते फुटेज आता पोलिसांना दाखवते आणि शांताचा जीव घेण्यामागे अर्जुन आणि सायलीचा नाही तर त्या प्रियाचा हात आहे हे आता पुराव्यावरून सिद्ध झालेलं असतं. सायली तो व्हिडिओ आपल्या घरातल्या सर्व लोकांना दाखवते आणि म्हणते, बघा सगळ्यांनी बघा, इथे शांताला कुणी मारलेलं आहे तर शांताला प्रियाने मारलेलं आहे हे त्या आता फुटेजमुळे सिद्ध झालेलं असतं.
झाडाला CCTV कॅमेरा आहे हे प्रियाला माहिती नसतं. गुंडांच्या मदतीने ती आता शांताला तिथून बाहेर काढते आणि नंतर जाऊन ती इथे अर्जुनच्या गाडीच्या डिक्कीमध्ये टाकते. हे आता सिद्ध झालेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला जामिनावरती सोडलेलंच असतं. पण ज्या वेळेला प्रिया गुन्हेगार आहे हे सिद्ध होतं तेव्हा इथे अर्जुन निर्दोष सिद्ध झालेला असतो आणि सायलीच्या हुशारीने CCTV फुटेज दाखवल्यामुळे प्रिया गुन्हेगार आहे हे आता सिद्ध होत प्रियाला जेलचा रस्ता दाखवलेला असतो.